नमस्कार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आज दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या पाहूयात. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवारीची घोषणा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजप नेत्यांची उपस्थिती. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीसाठी आज शंखनाद आंदोलन, हद्दवाढ कृती समितीची आक्रमक भूमिका. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली सुरू. कोळी जमातीला दाखले आणि सवलती न मिळाल्यास शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी. जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा. माधुरी हत्तीला परत आणण्याच्या प्रक्रियेत गती मिळण्याच्या दृष्टीने शासनानं पुढाकार घ्यावा, नांदणी मठाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शुभारंभ कार्यक्रमात आदिल फरास हे उमेदवार असल्यानं त्यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन केलं. या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. त्यामुळे भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फरास यांना असल्याचं कार्यक्रमातून जाहीर झालं. राजेश साहेबांची जी शिंदे गट आहे, शिंदे गटाचा म्हणणार नाही, कधी खरी शिवसेना आहे आणि भारतीय जनता पक्ष या तिघांची आता युती होणार आहे. त्यामध्ये आदिल फरास हे या विभागातून निवडणूक लढवणार आहेत. मला वाटते राजेश म्हणून त्यांना पाठिंबा आहेत आणि विजयराव जाधव आज उपस्थित आहेत. मला वाटते दोन्ही पक्षांचा पाठिंबा असल्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे असं मी समजतो. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीसाठी आज शंखनाद आंदोलन करण्यात आलं. लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीसाठी आग्रही भूमिका दाखवली नसल्यानं हद्दवाढ समितीनं आक्रमक भूमिका घेत निदर्शने केली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल अशी अपेक्षा कोल्हापूरकरांमध्ये होती, मात्र ती झाली नाही. त्यामुळे आज हद्दवाढी समितीकडून उपायुक्तांना निवेदन देऊन तीव्र भूमिका व्यक्त करण्यात आली. महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेचा काल 53वा वर्धापन दिन झाला. पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण ही आरती न करता कोल्हापूर वासियांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्याच्या नावाने या ठिकाणी केला. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच कोल्हापुरात महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना कोल्हापूरमध्ये 40 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे करणार असून जवळपास 15 जागांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. शिवसेना पक्ष कोणत्याही दावणीला बांधलेला नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून एकजुटीनं महानगरपालिकेच्या या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आता कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत. जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या. पण चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून इथे आज 40 लोक इच्छुक राहिले आहेत, म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. दावणीला शिवसेना बांधण्यासारखी एवढी काय आमची शिवसेना कमजोर नाही. एकेकाळी माझे 6 आमदार 2-2 खासदार शिवसेनेचे होते. भले आमच्यात फूट पडली असेल, पण शिवसैनिक आणि मतदार हा जाग्यावर आहे. निवडणुकीत आरक्षण टाकायचं अनुसूचित जमातीचं आणि सर्व कोळी जमातीला मात्र दाखले सवलती द्यायचं नाही, ही दुटप्पी भूमिका राज्य शासनानं घेतली आहे. यावर सकारात्मक भूमिका महिनाभरात घेतली नाही तर शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी पडेल असा खणखणीत इशारा कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयात दिला. आता आणि नांदणीमध्ये एसटीचं जिल्हा परिषदेचं आरक्षण टाकलं गेलंय आणि इथं दाखले दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत. म्हणजे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे. सगळे जमातीतले महाराष्ट्रातले 1,20,00,000 लोक दाखवायचे आणि आरक्षण हे 17 आमदार आणि 7 खासदारांचं टाकून यायचं. कोल्हापूर शहरात वाहतूक शिस्त पूर्णतः ढासळल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
अनेक वाहनधारक नियमाची पायमल्ली करत रस्त्याच्या कडेला, चौकात तसेच नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभे करत आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. आज याच विषयावर दैनिक तरुण भारत संवादनं राऊंड टेबलच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित केला. पेठ वडगाव येथील ट्रेल हंटर्स ग्रुप आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी टोप ते गोवा 215 किलोमीटरची सायकल राईडची यशस्वीरित्या पूर्ण केली. पहाटे 4 वाजता टोप इथून सुरुवात झालेली ही राईड कागल, गोवा वेस्ट, आजरा, गवसे, आंबोली, सावतवाडी मार्गे गोव्यात पोहोचली. ही राईड 12 तास 20 मिनिटात पूर्ण करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील माधुरी हत्तीसाठी पुनर्वसन केंद्राच्या उभारणीला बांधकामपूर्व परवानगी देण्यात आली आहे. माधुरी हत्तीला परत आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याच्या दृष्टीनं शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी नांदणी मठानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नांदणी मठ संस्थान, वंतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला त्या माधुरी पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्व परवानगी ह्या दिल्या गेल्या आणि एकूणच आता इथून पुढं सदर ठिकाणी कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमानता निर्माण झाली. आता माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणीनंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाली आणि त्या बाबतीमध्ये आवश्यक त्या परवानग्या देण्याची कार्यवाही भूमिका आज HPC कडून घेतली गेली. इचलकरंजी शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळा सोमवारी रात्री नेत्रदीपक रोषणाई, आकाशात उधळलेली भव्य आतिषबाजी आणि हजारो नागरिकांच्या जयघोषात जल्लोषपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा समारोह हा शहरवासियांसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.